आता दुपारचे 5 वाजत आलेले आहेत आणि एक आम्हाला जवळपास 11:30-12 वाजता सकाळच्या वेळेस एक कॉल आला होता, ज्यामध्ये एक गाय आहे जीच्या स्तनाला काहीतरी प्रॉब्लेम झाला, काहीतरी इन्फेक्शन आहे असं आम्हाला कळलं होतं. आणि आता रेस्क्यूसाठी आम्ही निघतो आहे. प्रत्येक वेळेस आमच्याकडे कॅटल रेस्क्यू ॲम्ब्युलन्स नसल्यामुळे जी आमची ही दुसरी स्मॉल ॲनिमल रेस्क्यू ॲम्ब्युलन्स आहे हिलाच आम्हाला प्रत्येक वेळेस यूज करावं लागतं आहे. आम्ही दुसरी गाडी भाड्यानं सांगितली आहे आणि ती गाडी आता तिथे स्पॉटवर पोहोचायच्या आधी आम्हाला एकूण सगळं रेस्क्यूची इक्विपमेंट म्हणजे कॅट रेस्क्यूची इक्विपमेंट आहे ते घेऊन आम्हाला सगळं सोबत जावं लागेल. प्रत्येक वेळेस आम्हाला ही जी गाडी जेव्हा असेंबल आणि डिसेंबल करावं लागते तर हे जे केजेस असतात हे केजेस आम्हाला काउंट ठेवावं लागतात. कॅटल रेस्क्यूचं जे पूर्ण सामान आहे ते सामान सोबत घ्यावं लागते. त्यानंतर स्पॉटवर पोहोचल्यानंतर त्या प्राण्याची रेस्क्यू झाल्यानंतर आमचे रेस्क्यूअर्स तिला मोठ्या गाडीमध्ये ट्रान्सपोर्ट करण्याची काहीतरी व्यवस्था करतात. आता हे सगळं कॅट रेस्क्यूचं सामान जे आहे सध्या आम्ही ते आमच्या छोट्या ॲनिमल ॲम्ब्युलन्समध्ये आम्ही सध्या लोड करतो आहे आणि आता थोड्या वेळेस आपण रेस्क्यूसाठी निघणार आहोत. वसा संस्थेकडे कॅटर ॲम्ब्युलन्स नसल्यामुळे आता आम्ही अशा प्रकारच्या प्रायव्हेटच्या ट्रान्सपोर्ट गाड्या असतात त्या भाड्याने आम्ही आणतो आमच्या गायच्या रेस्क्यूसाठी. सध्या आता आम्ही घटनास्थळी पोहोचलेलो आहोत आणि इथे आपल्याला गायचा रेस्क्यू सुरू करायचा आहे. त्या गाईला ॲक्च्युली मस्टायटिस झालेला आहे, त्यासोबत एक तिचं लहान वासरूसुद्धा आहे आणि मस्टायटिस झाल्यामुळे तिच्या स्तनात जे इन्फेक्शन झालं आहे त्यामुळे ते वासराला पाजू शकत नाही आहे आणि ती खूप त्रासात आहे सध्या. त्यामुळे कोणाला हातही लावता येत नाही. कसतरी इथच्या स्थानिक गोप्रेमींनी तिला बांधून ठेवलं होतं. इथे तुम्ही बघू शकता तिचा जो स्तनाचा जो आकार आहे तो खूप वाढलेला आहे, त्यामध्ये पूर्ण स्वेलिंग आहे आणि इन्फेक्शनमुळे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. सध्या ती गाय घाबरत आहे. त्या वासराला सुद्धा रेस्क्यू करायचा आहे. गाय आपली रेस्क्यू झालेली आहे, कारण आईपासून वासराची टाळाटूट केल्यास एकतर आई ट्रेसमध्ये जाईल किंवा मग हे वासरू ट्रेसमधून काही खाणार नाही किंवा दूध नाही, कारण दूध पितच वासरू आहे, दूध पिणार नाही. या गाडीमध्ये हायड्रोलिक सिस्टीम नसल्यामुळे आम्हाला आता ही जी गाय आहे ही मॅन्युअलीच पुन्हा उचलून गाडीमध्ये टाकायची आहे आणि यात एवढं वजनी गाय असल्यानंतर ही गाय हाताने उचलणे किंवा तिला पुन्हा या गाडीमध्ये टाकणेवर लक्ष ठेवणे या सगळ्या सुविधा या प्रायव्हेट गाडीमध्ये नसतात. आपल्या यासाठीच वसा संस्थेला फुल्ली इक्विप कॅटर ॲम्ब्युलन्स पाहिजे आहे. हायड्रोलिक सिस्टीम जर असती तर फक्त 2 माणसंच गाईला गाडीमध्ये लोड करू शकतात, परंतु आता बघू शकतो तुम्ही हायड्रोलिक सिस्टीम नसल्यामुळे एवढ्या सगळ्या माणसांना आपल्याला मदतीसाठी घ्यावं लागते आणि गाईला गाडीमध्ये लोड करावं लागतं. गाईचा रेस्क्यू करून आम्ही सेंटरवर पोहोचलो आहे. पुन्हा इथे मी गोष्ट मेन्शन करेल की आता हायड्रोलिक गाडी नसल्यामुळे आता पुन्हा मॅन्युअलीच आम्हाला त्या गाईला गाडीमधून अनलोड करायचं आहे.